हा सर्वांचं लक्ष सोडू समोर सर फक्त काही पकडा एकदा एक फोटो पाहिजे मॅडम 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 फक्त एकदा बघायचं समोर 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 बघायचं बोला गणपती बाप्पा हे बाळा किती ताट घे किती ताट घे बाळा मॅडम 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 समोर गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी तसं समोर बघा सर्वांनी प्लीज वेट वेट छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी समोर छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की समोर बघायचं इथे आहेत पण तरी थोडीफार उरलेली आहे ती माझ्याकडे पोचत नसली तर हे पोचवतील आणि त्याची कामं मी करेन। आणि आज आपल्याला लाभलेले आमचे अनिल देसाई खासदार अनिल देसाई साहेब आज साहेब या इकडनं चेंबूरमधनं तुम्हाला सगळ्यात जास्त मतं दिल्याशिवाय चेंबूरकर राहणार नाहीत। जय हिंद जय महाराष्ट्र। भाऊंना ग्वाही दिलेलीच आहे पात्रपेकर साहेब। ही जागृती तरुण मित्र मंडळाची वास्तू त्यांनी उभी केली आणि ती आम्ही पुढे चालवतोय। इथे या जागृती मंडळ इथं जी नागरिकांसाठी जी कामं म्हणा नागरिकांचे वेगवेगळे विषय असतात समस्या असतात प्रश्न असतात याची उत्तरं नागरिक सातत्यानं शोधत असतात। कधी पाण्याचा प्रश्न कधी रस्त्याचा प्रश्न कधी घरच्या विजेचा प्रश्न असंख्य प्रश्न असतात। घरात असलेल्या रेशनच्या दुकानापासून मुलांच्या शिक्षणापर्यंत आणि मुलांच्या शिक्षणापासून ते आरोग्याच्या समस्यांपर्यंत विविध गोष्टींना लोक सामोरे जात असतात। सोयीसुविधा ज्या प्रमाणात त्यांना मिळायला पाहिजे त्या प्रमाणात त्या सोयीसुविधा नसल्या तर लोकांची कुचंबणा होते आणि मग अशा ठिकाणी शिवसेना हा जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष याची एक समाजाची नाळ बांधलेली आहे आणि सामाजिक नेमकी झपतच त्याची प्रगती नेहमी होत गेलेली आहे। त्यातलंच एक सामाजिक उपक्रमांचाच एक भाग म्हणून आज जागृती मंडळ इथं
खूप चांगल्या रीतीनं इथं कार्यरत आहे आणि या जागृती मंडळाच्या या कार्यालयाचं उद्घाटन आज इथं करायचं होतं. त्याच्यासाठी मी स्वतः हे प्रमोद शिंदे आमचे विभाग प्रमुख आणि ज्यांच्या प्रयत्नात हे साकार होतं आहे ते आमचे आमदार जे आहेत प्रकाश फातर्पेकर, ही सर्व मंडळी या कामासाठी अहोरात्र दिवसभर 365 दिवस वर्षातलं हेच काम करत असतात आणि हाच एक समाज याचं काम केलं हीच आपली संस्कृती. फंड्स वगैरे हे आमच्या आमदार असतील, नगरसेवक असतील यांनी वेळोवेळी लोकांच्या समस्यांसाठी आपले फंड दिलेले आहेत. जे लोकप्रतिनिधी नाही देत असतील त्यांची लोकांना माहिती आहे. पुढे येऊन अनिल भाऊंना यापुढे ज्या होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून देण्यामध्ये चेंबूरचा मोठा सिंहाचा वाटा असेल अशा पद्धतीची खात्री त्यांनी दिली आहे. आणि खरंच आहे, आपण सर्वजण जे नागरिक आहोत ते आपण वाट बघत आहोत की निवडणुका कधी होत आहेत. कारण महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे ते अत्यंत गलिच्छ असं राजकारण जे सुरू आहे आणि या सर्व राजकारणामुळे महाराष्ट्राची बदनामी झालेली आहे संपूर्ण देशामध्ये. आणि नुसती महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण मराठी माणसाची, आता इथे प्रामुख्याने मराठी माणसं जास्त प्रमाणात राहतात, तर आपल्या मराठी माणसाची सुद्धा बदनामी या लोकांनी केलेली आहे. आणि त्याच्यामुळे वाटतं की सर्वजण बोलतात, इतर भाषेत सुद्धा बोलतात की नाही यावेळेला आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही उद्धव साहेबांना मदत करणार. ज्यांचा कधी शिवसेनेचा संबंध नव्हता, जे नेहमी शिवसेनेच्या बाबतीत टोकाची भूमिका घेऊन बोलत होते, अशी लोक सुद्धा मग ती उत्तर भारतातील असतील, दक्षिण भारतातील असतील, हिंदू असतील, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, सर्व भाषिक आज एक देश म्हणून उभं राहण्यासाठी ते वाट बघतायत निवडणुकीची. आज जागृती तरुण मित्र मंडळ या मंडळाचं कार्यालय जीर्ण झालं होतं. भिंती पडायला आली होते, स्लॅब पडायला आलं होतं. त्यामुळे आज जागृती तरुण मित्र मंडळाचं GNP+1 असं मी कार्यालय बांधून दिलेलं आहे. आज काय ही सगळी मंडळी जी आहेत जागृती तरुण मित्र मंडळ किंवा इकडची ही सेनेशी जुडलेली आहेत. आज माझ्या इलेक्शनला पण भरपूर त्यांनी 2 टर्म आज यावेळेला त्यांनी भरपूर मदत केली आणि या त्या साईबाबा चरणी आम्ही लीन होऊन आज आमचे खासदार अनिल देसाईजी त्यांच्या प्रचारासाठी आले होते. आज साईबाबांच्या चरणी आम्ही मागणी केली की आमचे खासदार अनिल देसाई या चेंबूरमधनं जास्तीत जास्त लीड घेऊन निवडून जावं हीच त्या साईबाबांचरणी प्रार्थना. आणि या इकडची लोक चेंबूरची ही चांगल्या माणसाला कधीच विसरत नाही. आज या इथे माननीय आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब यांनी अशी व्यक्ती इथे दिली की ती प्रेमळ आणि कुठेही कोणाशी भेदभाव न करता आज काम करत आले. आज खासदार आहेत ते आणि इथे आलं तर चेंबूरचं काय पूर्ण या परिसराचा काया पलट होऊ शकतो. आपल्याला त्यांच्याकडनं पण फंड मिळून त्यांच्याकडनं पण मी कामं करू शकतो. त्यामुळे ते निवडून यावेत ही आमच्या साईबाबांची चरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. जीर्णोद्धार जेवढे चेंबूरचे मंदिर आहेत मला वाटतं 70-75च्या वर मंदिरं झालेली आहेत आणि अतिशय सुंदर झालेली आहेत. कारण कुठच्याही एका आपण टप्प्यामध्ये गेलो, एका कोपऱ्यामध्ये गेलो, एका मंडळाचं काम आहे त्या तिथे जी जुनी जीर्ण झालेली मंदिर आहेत तर ती करणं म्हणजे मला भागच आहे. कारण मी एक माझं एक नातं एक आध्यात्मिक किंवा एक रूप झालेलं त्यांच्याशी एक नातं आहे. त्यामुळे जेवढी माझ्या हातातलं मंदिरं होतील तेच घडून घेत आहेत आणि मी फक्त नाममात्र आहे. आज घडवणारे तेच आहे, माझ्या मागे तेच आहे. त्यामुळे मी करून घेतो त्यांची मंदिरं. भाऊ भविष्यात नाही मंदिर सम्राट नको. आज मी लोकांच्या उपयोगी पडून लोकांची कामं करणं एवढीच त्या देवाने मला ताकद द्यावी हीच ईश्वर चरणी माझी. मी ज्या वेळेला मी या मंडळामध्ये आलो त्यावेळेला खूप लहान होतो. माझे जे ज्येष्ठ सभासद आहेत त्यांच्यासोबत मी राहून काम कसं करता येईल हे बघायचो
त्यातले काही असे पण सभासद आहेत की जे आता इथे उपस्थित नाही आहेत आणि काही सभासद आहेत ते आम्हाला सोडून गेले. पण त्यांच्याकडून आम्हाला हे शिकायला भेटलं की लोकांची कामं कशी करता येईल. लोकांना तुम्ही जेवढं लोकांची तुम्ही कामे कराल ना तेवढं तुम्ही लोकांच्यापर्यंत पोचायला लोकांच्या मनात राहील. त्याप्रमाणे आम्ही प्रत्येकाची काय असतील सुखदुःख ती म्हणजे वाटून घेतो. परत लोकांची जे काही कामं असतील ते आम्ही मंडळाच्या ऑफिसमध्ये येऊन काय असेल ते आम्ही विचारून ते म्हणजे नगरात जी कामं असतील ते आम्ही पूर्ण करण्याचा आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करतो. समजा आमच्याकडून जर प्रयत्न नाही झाले तर जे राजकीय प्रतिनिधी आहेत जसं नगरसेवक म्हणा आमदार साहेब म्हणा त्यांच्यापर्यंत जाऊन आम्ही ती कामं घेऊन जातो. मग त्यांच्या वतीने ती कामं पूर्ण करून दिली जातात जेणेकरून लोकांचं समाधान होईल. भावने कसं हे कार्यालय बनवलं कार्यालय आवश्यक बनवणं होतं कारण की ह्याच्या अगोदर जे कार्यालय होतं ते आम्हाला बनवून दिलेलं होतं. जे इकडले स्थानिक नगरसेवक होते भारतीय जनता पार्टीच्या महादेव भक्तांनी पण त्यांनी आम्हाला बनवून दिलेलं होतं ते म्हणजे असं सिंगल होतं. त्याच्यामुळे आम्हाला अडचण व्हायची. त्याच्यामध्ये लोकांचे अंगणवाडी एक चालायची आणि त्यासोबतच तिकडे म्हणजे लोकांचे काही कार्यक्रम असेल घरगुती ते पण व्हायचे. पण त्यांनी आम्हाला अडचण व्हायची की लोक त्याच्यामध्ये बसणं खूप कमी म्हणजे बसायची जागा खूप कमी असेल त्याच्यामध्ये. त्यावेळी आम्ही विचार केला की ज्येष्ठ सभासद होते आमचे त्यांनी आणि जे आता जे माझे सहकारी आहेत जे यंग मुलं आहेत माझ्यासोबत त्यांनी विचार केला की आपल्याला हे जे वास्तू आहे मंडळाची कार्यालय ते असं डबल करता येईल जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होईल. मग आम्ही ते जाऊन भरत शिंदे आहेत तसेच विशाल दौंडकर आहेत आणि माझे शाखाप्रमुख भाऊ म्हात्रे आहेत आणि इतर सर्व जे माझे सहकारी आहेत आम्ही जाऊन आमदार साहेबांना त्याबद्दल एक निवेदन दिलेलं की आमचं वास्तू जे आहे ते तुम्ही जर आम्हाला अजून एक माळा सोडून दिलं तर आमच्यासाठी खूप चांगलं होईल. एक क्षणाचाही विलंब न करता आमदार साहेबांनी आम्हाला हो म्हणून सांगितलं आपण ते काम करूया तुम्ही सांगा कधी करायचं ते. तर सुप्रियाताई पाथरबगे साहेब ताई आहेत त्यांनी ह्याचं उद्घाटन केलेलं होतं. समोर साईबाबांचं मंदिर आहे त्याचं आणि मंडळाच्या कार्याचं उद्घाटन ताईंच्या हाती झालेलं होतं. सर्वात प्रथम मंदिराचं काम 1-2 वर्षापूर्वी पूर्ण झालं. त्याच्यानंतर कार्यालयाचं काम घेतलं ते पण आमदार साहेबांच्या मार्फत त्यांचं पण त्या गोष्टीकडे संपूर्ण लक्ष होतं की काम किती होतं आहे ते आणि आम्ही पण एक सतत पाठपुरावा घेत होतो. त्यांचे जे कार्यालयामध्ये आहेत सुनील जाधव साहेब यांच्याकडे पाठपुरावा घेत होतो आम्ही. तर सतत पाठपुरावा घेऊन त्या कार्यालयाचं काम आज पूर्ण झालेलं आहे आणि ती वास्तू एवढी छान उभी राहिलेली आहे. तर आणि त्यामुळे लोकांना पण ह्याचा फायदा होईल. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अशी आहे की अजून आम्हाला मगाशी जसं बोललो अजून आम्हाला आमदार साहेबांकडून भरपूर कामं करून घ्यायची आहेत नगरासाठी. साहेबांनी त्यांनी प्रार्थना करतो की ते पुन्हा आमदार म्हणून निवडून यावे. धन्यवाद. आज या ठिकाणी चेंबूर शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार तसेच कार्यसम्राट तर आहेतच पण मंदिर सम्राट देखील आहेत आणि भाऊंनी या ठिकाणी आज आमदार फंडातून या जागृती तरुण मित्र मंडळाचं वास्तूचे कार्यालयाचं सुशोभित करून बांधण्यात आलं. त्याचं आज उद्घाटन राज्यसभेचे खासदार अनिलजी देसाई साहेब यांनी उद्घाटन केलेलं आहे. आणि खरोखरच सांगतो भाऊंनी अचूक वेळ आज साधलेली आहे. भाऊंचा दुसरा टाइम आता संपत आलेला आहे आणि भाऊंनी आज विजयनगरच्या जागृती तरुण मित्रमंडळाचं कार्यालय बांधलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा की भाऊ आता तिसऱ्या टर्मला जेव्हा उभा राहतील तेव्हा याच ठिकाणी विजयनगरमधून भाऊ नक्की विजय होतील एवढंच या ठिकाणी मी आज तुम्हाला सांगतो. कार्यांची यादी वाचाल तर ती खूप मोठी आहे पण आज मी माझ्या स्थानिक मंडळ म्हणून खजिनदार म्हणून मी आज बोलणार आहे. भाऊंकडे पाठपुरावा केला असता ते त्वरित सुप्रियाताईच्या हस्तून या कार्यालयाचा नारळ फोडून आम्हाला शुभारंभ झाला होता आणि भाऊंच्या होतात ना की 2 वर्ष जो कालावधी होता तो अतिशय कठीण कालावधीमध्येही त्यांनी आमच्या या कार्यालयाचं नूतनीकरण करून दिलं आहे. जसं की तुम्हालाही माहीत असेल या कार्यालयामध्ये लोकांचे सामाजिक उपक्रम होत होतात आणि त्यामध्येही लोकांच्या कोविड काळामध्ये भाऊंनी तर आम्हाला खूप मदत केली होती. भाऊ स्वतः हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना सुद्धा भाऊ कधी मला हे बोलायला देत नाही ऑन कॅमेरा आणि ऑफ रोड कॅमेराही ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना सुद्धा आमच्याकडून पाठपुरावा मंडळाला काय हवं आहे काय नाही हवं आहे त्याचा पाठपुरावा सतत करत होते. कोविडच्या काळामध्ये तर त्यांनी आम्हाला अन्नधान्यापासून जेव्हा रिलायन्स फाउंडेशनकडून 2000 लसी आल्या होत्या त्यातला सर्वात मोठा 800 एवढ्या लसी या मंडळाला सुपूर्द केला होता. क्षणाचाही विलंब न लावता त्याबद्दल तर मी खूप आभार मानतो. आज मी ऑन कॅमेरा सर्व गोष्टी बोलतोय
की त्यांनी मला कधी मुभा दिली नव्हती या बोलायला, ते त्यांना आवडत नाही या गोष्टी सर्व बोलायला. त्यापासून जी आमच्या मंडळावर त्यांचं जे बॉन्डिंग निर्माण झालं आहे ते आजपर्यंत ते तसंच चालू राहणार आहे. आणि यापुढे कामाची तर यादी खूप मोठी आहे, ते तर कुठल्या गोष्टीला नाही बोलतच नाही, ते तर आम्ही करतच राहणार आहोत. मी भावना मी खूप सर्व बोलतात 2 टर्म आमदार झालेले आहे, 3रे टर्म आमदार होणार, 3रे टर्म तर आमदार होणारच आहे, लाल दिवा घेऊन येणार आहे, हे 100% खरं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोलो प्रभु श्री रामचंद्र की जय सियाराम. धन्यवाद. हे साहेब तुमचं लक्ष असतात, अजून लक्ष असू द्या.